हॅलो एव्हरीवन, नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरची कारभारीमध्ये मी शकुंतला चव्हाण मोहिते मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा ब्लॉगला सुरुवात करते। तर आजचा दिवस तुमचा छान आनंदाचा, सुखाचा आणि उत्साहाने भरलेला असं जाऊ देत। तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत आणि जे काही तुम्ही आजच्या दिवशी ठरवलं असाल ते सगळं काही स्वामी महाराज पूर्ण करू देत आणि मुळात ते सत्कारणी लागू देत असे तुमचे प्रामाणिक प्रयत्न असू देत। तर चला, आज आहे गुरुवार, सर्वांना शुभ गुरुवार आणि सर्वांना मनापासून पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ। कारण आज गुरुवार आहे, स्वामींचा वार आहे। तर चला लगेच आजचा व्लॉग सुरू करूया। आजच्या व्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझी गुरुवारची देवपूजा मी कशी करते, जे काही मी ॲज इट इज करते ते। आणि महत्त्वाचं म्हणजे आज दर गुरुवारी मी देव वगैरे क्लीन करते। शक्यतो गुरुवारीच करते, सगळे देवांना घासून वगैरे व्यवस्थित स्वच्छ करते, कारण आता पितळेचे देव असतात, काळपट होतात आणि छान असं स्वच्छ केल्यावर पूजा करायला पण छान वाटतं। तर सगळं काही मी शेअर करणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर हे बघा, आज मी देवांना स्वच्छ करण्यासाठी इथे घेतलेलं आहे पाणी, थोडंसं पाणी, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे, त्यानंतर लिंबूसत्व ॲड करते आणि लिंबूसत्व 2 ते 3 चमचे मोठे, जसं मी मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं त्याचप्रमाणे आपल्याला पाणी तयार करून घ्यायचं आहे, अगदी जादूचं पाणी म्हणतो आपण तसं। आणि आपले सगळे जे देव आहेत ते एका ताटामध्ये घ्यायचे आहेत आणि मग ते पुन्हा एकत्रच एका पाण्यामध्ये डीप करायचे। आता तुम्ही म्हणाल की देव एकत्र एका पाण्यामध्ये धुवायचे नसतात, तर आता आपण पुन्हा देवांचा नंतर अभिषेक करणार आहोत। आता फक्त आपण देव सगळे व्यवस्थित क्लीन होण्यासाठी त्या पाण्यामध्ये भिजत ठेवू, म्हणजे डीप करून ठेवलेले आहेत। तर तोपर्यंत मी बाकीचे देवांचे जे फोटो वगैरे होते ते वस्त्र अंथरून त्याची पूजा करून घेतली आणि बघितलं तर तुम्ही जे डीप करून ठेवल्या होत्या मूर्ती त्या मी सगळ्या काढून घेतल्या पाण्यातून आणि जरासं असं घासून वगैरे पुसून घेतल्या कपड्याने। तर तुम्ही बघू शकता की किती छान अशा निघलेल्या आहेत स्वच्छ। त्यानंतर मग ज्या मूर्ती आहेत देवांच्या छोट्या, त्याच्यासाठी मी छोटे पाट आणलेले आहेत, मग त्याच्यावरती मी इथे अभिषेक करत होते आणि त्याच्यानंतर मग देव पुसून त्यांना तिथे मी असं नसतं करत होते, पण ॲक्च्युली झालं असं, मी कॅमेरा सेट करून ठेवलेला आणि त्यावेळी फक्त देवाराच दिसत होता, मी ते पाहिलंच नाही की खाली मी तामणामध्ये अभिषेक करते, ते दिसतच नाही। तर असो, ती सांगितले आणि सगळ्यांना माहीतच आहे की देवपूजा कशी करतात ते, तर आणखीन काही वेगळं सांगायची गरज नाही। त्यानंतर मी दीपप्रज्वलन केलं, देवांना छान हळदी कुंकुम अष्टगंध जे काही असेल ते लावलं, स्वामींचं छानपैकी तांब्या भरून ठेवला, अगरबत्ती धूपदीप सगळं दाखवलं आणि मग तेव्हाच मी आधी उंबरठ्याची पूजा करून घेतली होती। उंबरठ्याला गुरुवारी मी हळदीचं लेपन करते आणि छान अशी सुंदर रांगोळी काढून माझी देवपूजा संपन्न झाली आणि अशा प्रकारे असते माझी गुरुवारची देवपूजा। तर बघू शकता तुम्ही कसं छान देव पण बघा किती छान असे चकचकीत निघलेत। मोठी आग लागली बघा, तुम्हाला मी पुढे व्हिडिओ क्लिप्स ॲड करते, बघायला आली। काय झालंय सृष्टी? पेटले मोठी लागली आग, चांगली वर यायला लागली। गाडी ती काय पाणी मारतात की ही काय इकडं पत्र्यावर पण पाण्याने आटपण झाले। तर बघा किती प्रचंड मोठी अशी आग लागलेली आहे आणि ॲक्च्युली सगळं म्हणजे जे ते होतं ना, म्हणजे तो स्क्रॅप वगैरे तिथे होतं, स्क्रॅपचं ते एक छोटासा उद्योग म्हणू शकता तुम्ही, व्यवसाय होता एका व्यक्तीचा आणि ते म्हणजे उन्हामुळे जास्त उष्णता त्याच्यामध्ये हीट तयार झाल्यामुळे ते आपोआप पेटले। बरेचदा म्हणजे काही जण म्हणत होते की शॉर्ट सर्किटने पण आता म्हणजे शॉर्ट सर्किटने किंवा मग तेच, कारण ते त्यामुळेच पेटलेलं आहे आणि कारण दुसरं काही तिथे असं हे नव्हतंच।
तर तुम्ही बघू शकता किती मोठी आग आहे आणि दूर तर तुम्ही जर बघितलं तर पूर्ण प्रचंड सगळंच काळं झालं होतं, काही सुद्धा असं हे नव्हतं. आणि तेवढं जसं लोकांना माहिती पडेल तसं बघा किती लोक असे बघायला गर्दी झाली इथे. आणि झालंय असं काय झालं का माहिती का, की आग लागली त्याच्यानंतर ना एकदम मोठं वारं सुटलं, कारण पावसाचं वातावरण झालं होतं आणि एकदम वारं सुटलं आणि त्या वाऱ्याच्या फ्लोने जिकडून आता तुम्ही आगीचा लोट येतोय किंवा धुराचा लोट येतोय तुम्ही पाहताय, तर तिकडून नेमकं असं वारं मोठं वारं सुटलेलं आणि त्या वाऱ्यामुळे ती आग अशी जास्त भडकत होती. कसलं दिसतंय ते तिथं ज्वालामुखी फुटल्यागतच. मला मग अशी गाडीचा आवाज आला, पण मी म्हटलं ती गाडी काय किरकोळ काय झालं तरी बोलवतात. नंतर बाहेर आली तर हे काळं कट झालं. बघा लोक सगळे कुठून जसे समजल तसं बरीचशी अशी गर्दी तुम्हाला पाहायला भेटते. सगळीकडून लोक सगळे रस्त्यावरच उतरले होते, सगळ्या बिल्डिंगमधले बाहेर आलेले बघण्यासाठी कुठे काय झाले, कारण खूप वेळापासून हे सुरूच होतं, आग काही आटतच नव्हती. त्याच्याने बरेच लोक ह्या साईडला एवढे येतात, दुसऱ्या साईडून आणखी प्रत्येक जण आपापल्या बिल्डिंगवरून पाहत होता. अरे पण ती मारायला लागल्यानंतर इकडं जास्तच यायला लागलं ती. कसलं झालंय बापरे. अहो काल नाही दिसत. तर बघा मी वरती मगाशी बघितलं होतं तुम्ही व्हिडिओ की आग लागली आहे बाहेर, म्हणजे आमच्या इथे जवळच आहे, तर तिथे आग लागली आणि मी वरती थोडंसं मगाशी बघायला गेले. म्हटलं आता अग्निशामकची गाडी आल्या त्यामुळे म्हटलं की आता ते विझेल आणि विझवायचा पण प्रयत्न सुरू होता. पण आत्ता मी जस्ट घरामध्ये आले, सगळं काम आवरलं, लाईट पण गेल्यात आमच्या बघा, चार्जिंगचा बल्ब आहे चालू आणि देवपूजा वगैरे केली, भांडी घासली, स्वयंपाक थोडा करायचा होता तो केला. तरीसुद्धा अजून वरतीच सगळे आहेत आमच्या बिल्डिंगमधले आणि आग काही अजूनही थांबलेली नाही आहे. तर चला आता आपण पण बघायला जाऊया, तुमच्यासोबत पण मी शेअर करते. चला आता आम्ही आलोय वरती, बघूया. अजून सुद्धा आग विझलेली नाहीये. लाईव्ह जायचंय, मी म्हंटल गेली असेल, अजून पेटलंय. मी घरी गेले, भांडी घातली, देवपूजा त्यांना करायला सांगितली, स्वयंपाक केला, तरी पण काही नाही, भातच करायचं. किती मला आत्ता मी बाहेर येऊन बघितलं तर माणसं येत होती, नाही ड्रम मधलं गाडी. तर बघा एवढा उशीर झाला आहे तरी सुद्धा अजून आग विझलेली नाहीये आणि 2-3 तास होत आले की
तरीसुद्धा आगीचं प्रमाण अजून काही कमी नाही आहे आणि विझवायचा प्रयत्न तर सुरूच आहे. भडकत नाही आहे, पण आता जी जाग्यावरती आहे तिथं ती अजून म्हणजे चालूच आहे, की असं काही धूर वगैरे अजून झालेलं नाही, म्हणजे विझलेलं नाहीच आहे ते. तर आता गाड्या वगैरे अग्निशमकच्या सुरू आहेत ते यायच्या आणि ते विझवायचं काम तर चालू आहे. चला, विजायला लागली आता विजेल तिच्या मनानं. आणि आता मला समजलं की काहीच नाही, म्हणजे जीवितहानी काही नाही झाली, पण काय म्हणतात त्याला, वित्तहानी झाली भयंकर. चला आता आपण घरात जाऊया. लॉक काढा, लॉक. आलो बघा आम्ही घरामध्ये आता, आणि आता जस्ट तिथेवरती आम्हाला बोलताना असं समजलं की म्हणजे काही असं हे नाही झालं, जीवितहानी नाही झाली, पण ज्यांचं ते होतं ना स्क्रॅपचं होतं, म्हणजे स्क्रॅपचा विक्रीचा वगैरे व्यवसाय, तर ते असं म्हणजे गरीब व्यक्ती होते, म्हणजे जस्ट असं आपण म्हणतो ना हातावरचं पोट अशा टाईपमध्ये, म्हणजे असं काही मोठं असं काही त्यांचं प्लॅन नव्हतं, म्हणजे मोठं असं काही आपण म्हणतो ना सुरक्षा कव्हरेज वगैरे अशा प्रकारचं काही नव्हतं त्याला. आणि असं जस्ट बऱ्याच दिवसांपासून त्यांनी असं एक पैसा जोडून कसं ते केलं असेल. आणि जे लोक पुढे बघायला गेले ते म्हणत होते की त्याचं जे मालकाचं होतं ते अक्षरशः रडत होते, म्हणजे एखाद्यावरती वाईट वेळ येते ते म्हणताना आपण आपल्याला फक्त बघायला दिसते असं झालं तसं, पण ज्याचं झालं त्याला म्हणजे किती अशी वेळ खरंच कोणावरती येऊ नये. आणि सुदैवाने एवढं चांगलं झालं, कारण तिथं लोक राहायला पण होते, तर कोणाला असं कोणाच्या जीवाला काही हानी पोहोचली नाही, ते एक महत्त्वाचं. आणि आग आटोक्यात आली ते पण दुसरं महत्त्वाचं, कारण इकडे वस्ती आहे त्यामुळे खूप रिस्की होतं. चला आता सिलेंडर कुठला, हां तिथे जे लोक राहत होते त्यांच्यात म्हणजे थोडा होता सिलेंडर, त्यामुळे तो सिलेंडर फुटला, म्हणजे त्याच्यामध्ये थोडा सिलेंडर म्हणजे थोडा गॅस होता त्याच्यामध्ये, आणि जे तिथं होते माणसं वगैरे सगळे बाहेर निघले होते, पण तो गॅस फुटला. म्हणजे शक्यतो म्हणजे एक हेच म्हणावं लागेल देवाच्या कृपेने त्याच्यामध्ये थोडासाच गॅस होता, नाही तर जास्त असता तर आणखीन जास्त पसरलं असतं. आणि मग शक्यता कमी होती, कारण तिथून पाठीमागे एक थोडं अंतर सोडलं तर मी जसं तुम्हाला लाईव्हमध्ये पण दाखवलं होतं आणि व्हिडिओमध्ये पण तुम्हाला बघायला भेटेल की एकदम जवळच असे शॉप्स आहेत, वेगवेगळे गोडाऊन्स आहेत आणि वेगवेगळ्या कंपन्या छोट्या मोठ्या, आणि एक्झॅक्टली लगेच अशी वस्ती सुरू होते. आणि तिथेच असं म्हणजे शेत वगैरे रान आपण म्हणतो तसं, फक्त त्या रानातलं पीक वगैरे काढलेलं त्यामुळे, नाही तर तिथं ऊस असतो, ऊस जर असता तर भयंकर आग पेटली असती, म्हणजे भडकली असती, आणि आटोक्यात आणणं तर शक्यच झालं नसतं, कारण ती अगदी अशी पसरत गेली असते. आणि लागूनच अशा रानांना म्हणजे काही चाळी आहेत, बिल्डिंग्स आहेत, आणि जसं की चाळी बिल्डिंग्स म्हटलं, लोकवस्ती म्हटलं की गॅस सिलेंडर प्रत्येकाच्या घरी असतो, त्यामुळे खूप मोठं दुर्दैवी घटना घडायची ती टळली म्हणावं लागेल. तर जिथे स्वामींचीच कृपा, कारण आज आहे गुरुवार, तर कुणालाही काहीही इजा पोहोचली नाही, हे महत्त्वाचं. आता असो ज्याचं म्हणजे हे झाले त्यांना वाटतच असेल दुःख, की बा नाही का एवढं आपण कमवलेलं सगळं म्हणतो ना आगीत पाण्यात मिळवलं म्हणतात, तसं ते आज आगीत मिळवलं गेलं. तर असं कोणासोबतही न घडावं अशी स्वामींचरणी प्रार्थना, आणि या स्वामींनी प्रत्येक जीवाला असंच प्रत्येक संकटातून तारून न्यावं असंच आजच्या दिवशी म्हणून, कारण भयंकर असं घटनाही पाहायला भेटली. अशी प्रचंड मोठी आग मी माझ्या लाईफमध्ये अशी लाईव्ह पहिल्यांदाच पाहिली समोरासमोर. टी व्ही न्यूजमध्ये वगैरे आपण पाहतो, पण जेव्हा सुरुवातीला बघायला गेलं तेव्हा असं वाटलं की लगेच विझेल, पण नाही विझली. मी सगळं माझं काम आवरून परत गेले तर तुम्ही पाहिलंच आहे व्हिडिओमध्ये की किती पसरली होती. म्हणजे पाठीमागे नाही बसली, पण आतमध्ये त्या बाजूला फ्रंटला खूप अशी जास्त भडकली होती, आणि त्याचा खूप मोठा असा लोटच दिसत होता धुराचा, आगीचा. आणि आता बऱ्यापैकी ती नियंत्रणात आली, पण अजून विझलेली नाही, विझवायचं काम सुरू आहे. चला अंधार पडतोय, जेवण करून जरा फिरायला आलोय आम्ही. तू चालायला आलाय कसं आला चालायला आलाय ना तू.
चला फिरायला तर आलोय. अनिशचा चाललाय, तो काहीच चालतच नाही. मला नुसतं उचलून घ्यायला पाहिजे. अंशू कुठं चाललाय तो? तू कुठं चाललाय? तर आलो आता घरी बाहेरून. आता झोपायचं आहे. अनिशला आता झोपवून देते आणि आम्ही पण आता झोपणार आहोत. तर चला बाय सर्वांना, गुड नाईट. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. थोडा जरी आवडला असेल तरी लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला बाय, भेटू लवकरच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओसह.